तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रसादरूपी दिलेला सर्व भक्तांसाठीचा प्रसाद आहे. तारक मंत्र हा अतिशय दिव्य असे अनुभव, अतिशय दिव्य तारक मंत्राचे अतिशय दिव्य असे अनुभव येतात आणि अनेक भक्तांना तारक मंत्राचे अनुभव आलेलेही आहेत. तारक मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा एक असा मंत्र आहे, एक असा पवित्र मंत्र आहे, दिव्य मंत्र आहे की ज्याचा अनुभव हा येतोच. आपण स्वामींनी दिलेल्या या प्रसादाचं अगदी मनापासून श्रद्धेने श्रवण आणि पठण केलं तर त्याचा अनुभव आपल्याला येतच असतो. तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की तारक मंत्राचं पठण कसं करावं. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंकाचा ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी समर्थ महाराज हे एक कलियुगातील अशी देवता आहेत की जे अतिशीघ्र प्रसन्न होत असतात. आपल्याला खूप पारायणं, खूप सेवा करायची गरज आहे असंही काही नाही, खूप नियम पाळायची गरज आहे असंही काही नाही. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा कधीही, कुठेही आणि कशीही करू शकता. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि स्वामींवरती विश्वास असायला हवा. स्वामी समर्थ महाराज ही आपली आई आहे आणि जशी एक आई आपल्या लेकराला कधीही सोडत नाही, तशी स्वामी समर्थ आई ही आपल्या लेकराला कधीच सोडत नाही. आपण एक हाक मारली की आपल्या हाकेला ती धावून येत असते. तारक मंत्र हा स्वामी समर्थ महाराजांचा सर्वांनाच माहिती असेल, अगदी तुम्हालाही आणि मलाही. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसी अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळतांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा हुसितावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदा तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. किती सुंदर शब्दामध्ये तारक मंत्राचं वर्णन केलेलं आहे. हा तारक मंत्र जेव्हा आपण श्रवण करतो, जेव्हा आपण पठण करतो, तेव्हा फक्त म्हणायचा म्हणून म्हणायचा नाही आहे, तर अगदी डीपमध्ये तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे आणि म्हणायचा आहे. आता हा तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय करून जर तारक मंत्र म्हटला तर तुम्हाला त्याचे अनुभव नक्की येतात. ग्लासभर पाणी किंवा एक तांब्याभर पाणी तुम्हाला स्वामींच्या समोर ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि मग हा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही जी काही अगरबत्ती त्या ठिकाणी लावणार आहे त्याची थोडीशी विभूती या पाण्यामध्ये टाका. जर केमिकलची अगरबत्ती असेल तर अगदी थोडीशी टाका आणि जर नैसर्गिक नॅचरल असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे ते तुम्हाला साधारण पाणी न राहता अमृत त्या पाण्याचं बनत असतं. कारण त्या ठिकाणी देवांच्या सर्व सकारात्मक लहरी त्या पाण्यामध्ये येतात. पाण्यामध्ये अट्रॅक्शन करण्याची, मॅनिफेस्टेशन करण्याची ताकद ही खूप जास्त असते. त्यामुळेच बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनच्या ज्या टेक्निक्स असतात त्या पाण्यावरती केल्या जातात. त्याचप्रमाणे आपण जो काही मंत्र म्हणतो त्या मंत्रामुळे हे पाणी साधारण न राहता ते अमृत बनतं. हेच तारक मंत्राचं जे अमृतासमान बनलेलं पाणी आहे ते घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रसादरूपी थोडं थोडं प्राशन करायचं आहे. तुम्ही हे घरामध्येही शिंपडू शकता, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. हे या पाण्याने काय होतं तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. त्याचप्रमाणे घरामध्ये काही करणी बाधा असेल, इडापिडा असेल, आजारपण असेल, हट्टीपणा असेल, भांडण तंटे असतील ते दूर होतात. महाराजांचा जी कृपाशीर्वाद आहे तो आपल्या घरावरती राहतो आणि आपल्या घरामध्ये सतत सकारात्मकता राहते. घरातल्या व्यक्तींनी हे पाणी पिल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपल्यावर असणारी संकट दूर होतात. त्याचप्रमाणे जर घरामध्ये आजारपण असेल किंवा तुमच्या दुसऱ्या काही समस्या असतील तर त्याही दूर होत असतात. आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला या पाण्याच्या
मार्फत मिळत असतो. जेव्हा तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तेव्हाच हा उपाय करायचा का? तर तारक मंत्राचं अनुष्ठान आपण 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस असे करत असतो. तेव्हा तर तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. पण तुम्ही नित्यसेवेमध्ये जेव्हा तारक मंत्र पठण करता दररोजच्या दररोज, तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. ग्लासभर पाणी ठेवून त्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणू शकता किंवा ग्लासभर पाणी महाराजांसमोर ठेवून तुम्ही हात जोडून सुद्धा मंत्र म्हणू शकता. खूप अमृतासमान हा प्रसाद बनतो आणि हे दररोज प्राशन केल्यामुळे तुमच्यावर कधीही संकट येत नाही, नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. खूप दिव्य अनुभव देणारा हा तारक मंत्राचा उपाय आहे. म्हणजे तुम्ही तारक मंत्र असेही दररोज म्हणता, दररोज नित्यसेवा करता, तर त्यावेळी फक्त तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. नक्कीच तुम्ही हा उपाय करा आणि त्याचे दिव्य अनुभव घ्या. तारक मंत्राचे तुम्हाला आलेले दिव्य अनुभव नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तारक मंत्राची प्रत्येक भक्ताला काही ना काही प्रचिती आलेली असते. कोणाच्या काही इच्छा पूर्ण झालेल्या असतात, संकट दूर झालेले असतात. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर केले तर तुमच्या कमेंट्स वाचून इतर भक्तांना प्रेरणा मिळेल आणि तेही सेवा करायला लागतील. म्हणजे नकळत तुमच्याकडून सुद्धा पुण्याचं काम घडेल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या काही दिव्य असे अनुभव आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.